अस्तित्व थिएटर कल्याण सविनय सादर करीत आहोत. संजय गावडे निर्मित, अविनाश गायकवाड लिखित, सुधाकर वसईकर दिग्दर्शित कथा जगन्नाथाचा पुरस्कार. अभिवाचक प्राची जोशी, नानल, महेंद्र पाटील. मी काही दिवस इथून सुट्टी घेतो अशी संग्राम चोरमारेने फेसबुकवर आरोळी केली. त्याचे फेसबुकवरचे हजारो चाहते नाराज झाले. असं तुझं असतंय का राव? आमच्या भावनांची काय कदर आहे का नाही? अहो, तुमच्या बिगर फेसबुक म्हणजे वशाळ वाळवंट. अशा अनेक लाडी, प्रश्नांकित, वेदनांकित, कुरकुर वाटणाऱ्या आणि वाढणाऱ्या जगत चाहत्यांच्या कॉमेंट्स फेसबुकवरच्या वाहते गंगेत वाहून गेल्या. मी सगळ्या कॉमेंट वाचून सगळ्या गालातल्या गालात छाटता हसून एन्जॉय करत असणार हे मला पक्क ठाऊक होतं. मीही सगळ्यात शेवटी माझी कॉमेंट आहे. नौटंकी सारा. लगोलग चिडलेल्या सगळ्यांनी मला प्रत्युत्तर दिले. कुठून तरी जळाल्याचा वास आलाय. अशी उचलता कामा दोघा नेहमीच चालायची. हे बेणं माझ्याच कॉलेजला होतं. माझ्या म्हणजे आम्ही दोघं एकाच कॉलेजला होतो. कॉलेज नंतर थेट झुक्या भाऊच्या कृपेने फेसबुकवरच भेटला. त्यासाठी झुक्या भाऊचे आभार मानायलाच पाहिजे. नाहीतरी आपल्याकडे कुरूप विद्वान पारा आणि गाईचं मूठ टाकून विमान उडवायला बघतात. ना पारा गावत ना विमान उडत. सगळ्या मेंदूत भूताचा कालवा आणि मुखी पंच गाव्याचा शिला. तर अशा प्रकारे संग्राम चोरमारे मला फेसबुकवर भेटल्यावर फोन नंबरचे आदानप्रदान होऊन प्रत्यक्ष भेटीचा आमचा सिलसिला सुरू झाला. अंगापिंडाने दणकट असल्यामुळे संग्राम चोरमारे हे नाव त्याला शोभून दिसत होते. त्याच्याकडे बघून कुणालाही वाटेल की खरोखरच याच्या पूर्वजांनी चोरांना मारलं असेल. संग्राम परमनंट प्राध्यापक झाला होता आणि शहरातल्या एका नावाजलेल्या कॉलेजमध्ये मुलांना मन लावून शिकवत होता. त्याचा प्रेमविवाह सुद्धा झाला होता. 2 वर्षातच बायको सोडून गेल्यामुळे आता तो मोकळा तटक सितारा आहे. खरं तर त्याचा स्वभाव स्वतःला कुठेही बांधून घेण्याचा नाही. जणू तो आदिम संस्कृतीमधला नर असल्यासारखा त्याला मुक्तपणे उंदराची लत लागली. माझ्याकडे आला म्हणजे तो बरचसा बडाबडा बोलून मोकळा होतो. पोटात 4 पेग गेल्यावर तर त्याच्या बोलण्याला आणखीनच रंगत चढत जाते. त्याच्या भाषेला खुमारी येते. तुझ्याकडे एवढी चांगली भाषा आहे, चांगली समज आहे, ती फेसबुकवर कशाला वाया घालवतोस? तू कशाला त्या फेसबुकवर तडमडतोस? चांगले पैसे कमव, बायकोला इथं घेऊन ये. या भाड्याच्या घरात राहून कुठवर आपला हात जगन्नाथाचा पुरस्कार करत बसशील? ते तुझ्या बायकोचा पत्ता दे. मी भेटतो तिला एकदा. तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तशी ती तुझी प्रेयसी होती, कदाचित तुला समजून घे. नाहीतर तू असाच सांडासारखा उंडारून माया जाशील. त्याने त्याच्या बायकोचा पत्ता कधीच दिला नाही. तो विषय निघताच विषयाचा पत्ता कट करून टाकायचा आणि परत फेसबुकवर यायचा. त्याने एक दिवस त्याच्या खिशातले 3 मोबाईल काढून माझ्यासमोर ठेवले. त्याने तरुणीचे, बाईचे फेक अकाउंट उघडून काही पुरुष साहित्यकारांच्या भाषणाचे स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवले होते. देख भाई, पोलीस साहित्यिक ज्यादा शांतपत्ती करायला लागला तर त्याचं पिथळ उघडं पडलंच म्हणून समज. अच्छा, म्हणजे ब्लॅकमेलिंग? ब्लॅकमेलिंग नाही, तो टिट फॉर टॅट. फोन नडला तर मग तोडला. याचा अर्थ तुझ्यावर लट्टू होणाऱ्या स्त्रियाही सुरक्षित नाही. हे काय पण फालतू बकवास करू नको. बाई माणसाची आपण जाम इज्जत करतो, तिच्या सिक्रेसीला महत्व देतो. अरे तुला या बायका पटत नाही कशा? तुला नाही कळायचं तो. हे माझं मानसशास्त्र आहे. असं समज, भोंगा फुलाकडे स्वतः आकर्षित होतो. किंवा तुला आणखी सोपं सांगतो, आपण दोघेही गावाला राहिलेलो. एखादा सांड असतो, माझावर आलेल्या गाया बरोबर त्या सांड्याकडे आकर्षित होतात. फेसबुक वर्षाच्या किती गाया तुझ्या हजेरी पटावर आहेत? तुला विश्वास वाटणार नाही, पण सध्या 10 आहे. काही पण फेकू नकोस सगळ्या. भारतात अशी उच्च कोटीची फेकाफेकी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट एकाच माणसाने घेतलेलं आहे. त्यात तू कुठे भागीदार होतोस? ते किती मोठ्या पदावर असला तरी त्या नरसाळ्याबरोबर माझी तुलना करून माझा अपमान करू नकोस. ठीक आहे, यादी नावानिशी आहे. अगो, किती मोठी यादी. पण खरं सांगू मित्रा, तुझ्या या पोस्ट, त्यावरच्या कमेंट्स यावर माझा अजिबात विश्वास नाही. अरे संग्र्या, मोसडीच्या असं कुणालाही बदनाम करू नकोस. बदनाम कुठे करतोय?
जिवलग मित्राजवळ आपलं दिल उघडून दाखवतो एवढंच. हा, आणि तू कोणाजवळ बोलणार नाहीस याची पक्की गॅरंटी आहे. मग त्याने एक एक प्रतिप्रसंग सात सुरत वर्णन करून मला सांगितले कोणाची काय स्पेशालिटी आहे वगैरे. ते ऐकून तर मी अचंबितच झालो. मला त्याच्यात कामसूत्र लिहिणारे वात्स्यायन ऋषी दिसू लागले. असेच तर असतील ना वात्स्यायन ऋषी, असं मला वाटायला लागलं. तुझं हे वागणं त्या जुन्या पानचट ग्रामीण कथांसारखं नाही वाटत का? गप्पा बेने पानचट समीक्षकांसारखं बोलू नकोस. कुठं त्या पानचट कथा आणि कुठं माझे ढळढळीत जीवनदायी रसभरीत अनुभव. अरे या सगळ्या तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या स्त्रिया आहेत. माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठ्या म्हणजे काही त्या म्हाताऱ्या नाहीये. विचारांचा प्रॉब्लेम आहे, मी तो सॉल्व्ह करतो. एक प्रकारे पुरुष सत्ताक व्यवस्थेला फाट्यावर मारून मी ही समाजसेवाच करतो असं समज. मध्यंतरी मला मधू खडकाळे येतो. तो मला एका बारमध्ये घेऊन गेला. हा मधू कॉलेजचा मित्र, माझा आणि संग्रामचा सिनियर, नावाजलेला कवी, शरीरानेही अडदांड आणि बोला वागायला बेधडक. माझ्यासारखे कॉलेजमेट भेटले की हा कायम मारक्या मास्तरसारख्या सिनियरच्या भूमिकेत दिसायचा. 2 पेग झाल्यावर मध्याने छडी काढला. तुझ्या त्या मित्राला सांग त्या उत्तान उरोट चप्पल हरणीच्या मागे